आणि आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सुमारे लाखो कामगार 2 दिवसाच्या देशव्यापी संपावर गेलेत. रेल्वे, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, कोळसा उद्योग, पब्लिक सेक्टर, कारखाने, टॅक्सी, रिक्षा, फेरीवाले, मथाडी कामगार, अंगणवाडी सेविका आणि इतर क्षेत्रातील कामगार संघटना या संपामध्ये सहभागी झाल्या. मुंबईला मंगळवारी दिवसभर वेठीस धरणारा बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरूच ठेवण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतल्यानंतर या संपात फूट पडली. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेनं या संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आज पहिल्या सत्रात 500 ते 700 बसेस मुंबईतल्या रस्त्यावरती धावतील असा दावा बेस्ट कामगार सेनेनं केला. त्यामुळे आज मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र बेस्ट कृती समितीनं संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सोलापुरात जाहीर सभा होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनेतून साकारण्यात येणाऱ्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी सोलापुरात येत आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनानं जोरदार तयारी केली असून आज 11 वाजता मोदी सोलापुरात येणार आहेत. सोलापुरातल्या पार्क स्टेडियमवर त्यांची जाहीर सभा होईल. त्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंतप्रधान मोदींच्या होणाऱ्या प्रत्येक सभेत धनगर समाज आंदोलन करणार असून काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. आलोक वर्मांना पुन्हा सीबीआय संचालक करण्याचे आदेश दिल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधलाय. डोंबिवलीतल्या नांदिवली भागात पुन्हा एकदा महिलेची छेड काढल्याचा प्रकार घडला. मात्र यावेळी छेड काढणाऱ्यानं या महिलेची छेड काढल्यानंतरचा हा व्हिडिओ या महिलांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल केलाय. पण या घटनेची पोलीस तक्रार न करता पुरुषाच्या परिवारातील पत्नी आणि मुलांचा विचार करत त्या पुरुषाला त्याच्या पत्नी समोर हजर केलं. घडलेला प्रकार सांगितला. मात्र तोपर्यंत त्याला चांगला चोप दिला होता. वसईमध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र कुमार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. पोलीस ठाण्यात येऊन भाजप कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला. या प्रकरणी विजेंद्र कुमार यांच्यासह 7 जणांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. वसईत भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांवर वालीव पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल करून अटक केल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या 2 तस्करांना ठाणे गुन्हे मध्यवर्ती शाखेच्या पथकानं डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. तस्करांकडील एक काळ्या रंगाच्या सॅकमध्ये गोंडपाटात गुंडाळलेलं जिवंत खवले मांजर हस्तगत करण्यात आलंय. या मांजराची किंमत 40 लाख रुपये असून त्याला वनविभागाच्या हवाली करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. हे खवले मांजर कोण खरेदी करणार होतं आणि आरोपींनी ते कुठून आणलं याचा तपास पोलीस करतायत. भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील जवाहर कंपाऊंड इथल्या भंगार साठवलेल्या दुकानाला आग लागली. अग्निशमन दलानं अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. जुना पुणे मुंबई महामार्गावर वडगाव मावळ इथे हिंदुस्थान पेट्रोल पंपावर एका दुचाकीला आग लागली. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी तत्काळ धावपळ करून अग्निशमन उपकरणानं आग विझवल्यानं मोठी दुर्घटना टळली. कांदिवलीतल्या एकतानगर इथे एका 7 मजली इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. प्रख्यात साहित्यिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्या प्रकरणाचा वाद आता दिवसेंदिवस विकोपाला जातोय. नयनतारा सहगल यांनी संमेलनाला येऊ नये हे सांगितल्यानंतर आता आयोजक समितीनं नवीन उद्घाटकांसाठी जोरदार शोधाशोध सुरू केली आहे. ऐनवेळी साहित्य संमेलनासाठी दुसरा नवीन उद्घाटक मिळणं अवघड होऊन बसलंय. सहगल यांना पर्याय म्हणून कवी विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार, ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांना 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी यावं असं समितीकडून सुचवण्यात आलंय. महावितरण, महाजेनको आणि महापारेषणमध्ये होत असलेल्या पुनर्रचनेविरोधात 3ही विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारलाय. शासनानं संपकऱ्यांवर जरी मेस्मा लागू केला असला तरीही कर्मचारी संपात सहभागी झाले होते. सीबीडी बेलापूरमधील केंद्र शासनाच्या वस्तू आणि सेवा कर विभागातील कर्मचारी आणि अधिकारी आपल्या विविध 20 मागण्यांच्या पूर्ततेसाठी 2 दिवसांसाठी सामूहिक धरणं आंदोलनाला बसलेत. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील कोतवाल संघटनेनं आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केलं. गेल्या 34 दिवसांपासून कोतवालांची संघटना या ठिकाणी धरणं आंदोलन करते. मात्र त्याकडे कोणत्याही नेत्यानं लक्ष न दिल्यानं त्यांनी हे अर्धनग्न आंदोलन केलं.
शासनाकडून मिळालेली दरवाढ मान्य नसल्यानं राज्यभरात कोतवालांचं मानधनवाढीबाबत बेमुदत आंदोलन सुरू आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचं प्रसिद्धीपत्रक जाळून कोतवालांनी बोंबाबोंब आंदोलन केलं. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा दिलाय. अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी शिशु संघटनेच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यात शेकडो महिला सहभागी होत्या. अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी अमरावती शहरात देशभक्तीपर गीत गाऊन भजन करून एक अनोखं आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंगणवाडी, बालवाडी, आयटक संघटनांसह विविध संघटना या मोर्चात सहभागी झाल्या. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील महाविद्यालयातून बडतर्फ केलेल्या 2 प्राध्यापकांना पुन्हा रुजू करून घेऊन त्यांना पूर्ण पगार द्यावा आणि या प्राध्यापकांना बडतर्फ केलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांनी जोरदार निदर्शनं केली. अकोल्यात विविध कामगार संघटनांनी अशोक वाटिका इथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटना आणि कृती समितीनं मिळून हे आंदोलन केलं. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांबाबत मंगळवारी आणि बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला. संपाच्या पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. इचलकरंजीत दिव्यांगांच्या न्याय मागण्यांसंदर्भात नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात दिव्यांग संघटनेनं बेमुदत चक्री उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर संकुल इथे शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या मागणीसाठी आंदोलन केलं. मराठवाडा विभागात साखर कारखाने सुरू होऊन 2 महिने उलटले तरी पहिलं बिल न काढल्यानं औरंगाबादच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयाला बुधवारी शेतकरी संघर्ष समितीनं टाळं ठोकलं. एक छोटासा ब्रेक इथे घेतोय. पाहत राहा TV9 मराठी.